पुण्यातल्या दौंड गोळीबार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचा सहभाग तर बाळासाहेब मांडेकरांसह इतर तिघांवर यवत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। दरम्यान आमदारांचे भाऊ असल्यामुळे प्रकरण दाबलं, रोहित पवारांचा आरोप। मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार ठरतंय टीकेचं धनी। वादग्रस्त मंत्री आमदारांच्या वर्तनानं महायुती सरकारला डाग, सूत्रांची माहिती। सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदाराची आत्महत्या। काम पूर्ण करून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, तर 1,40,00,000ची शासनाकडे थकबाकी। सांगलीतील साताऱ्यातील कास पठाराजवळच्या धुंद एकीवाडी पाबळ धबधबे सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू। नवीन महाबळेश्वरमध्ये धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट, तर शहरासह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा। राज्यात आज पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट जारी, तर दरम्यान विदर्भातही हवामान खात्याकडून येलो अलर्ट। नाशिकच्या घाट प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी, तर काही भागात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। 31 जुलैपर्यंत शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोरदार कमबॅक होण्याची शक्यता। तर सोलापूरच्या अक्कलकोटमधील बादोला ते बोरगाव गावातील ओढ्याला पूर। मुसळधार पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली, पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा मुलांना घेऊन नागरिकांचा जीवघेणा प्रवास। तर नाशिकच्या येवला शहरासह 38 गावांना पाणी पुरवठा करणारा तलाव भरला। पालखेड धरण 70% भरल्यामुळे काही गावांचा पाण्याचा प्रश्न मिटला। पालखेड धरण 70% भरल्यानं आवर्तनही सुरू। तर दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या वडजीमध्ये मुसळधार पाऊस। खराब रस्त्यात पावसानं पाणी साचल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास। रस्त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप। तर अमरावतीच्या धारणी अकोट मार्गावर दरड कोसळली। कोहा फाटा ते बेलकुंड रेस्ट हाऊस रस्त्यादरम्यानची घटना। प्रवाशांनीच रस्ता मोकळा केला। दरड कोसळल्यामुळे एसटी बससह खासगी वाहनं इथे अडकली होती। तर हैदराबादच्या कुटुंबाला नांदेडमध्ये मारहाण झाल्याचा प्रकार। प्लॉटच्या रजिस्ट्रीसाठी आलेल्या हैदराबादच्या कुटुंबाला मारहाण। ठाकूर कुटुंबाला मारहाण करत थार गाडीची तोडफोड। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 7 ते 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकच्या पंचवटीतील फुलेनगर परिसरामध्ये गोळीबार। पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। गोळीबार प्रकरणी 5 संशयितांवर गुन्हा। पोलिसांच्या पथकाकडून अधिकचा तपासही सुरू। नागपुरात शिंदेंच्या शिवसेना शहर प्रमुखांच्या हॉटेलमधून अवैध दारूसाठा जप्त। मंगेश काशीकरांच्या अपना ढाब्यावर कारवाई। मंगेश काशीकर आणि भरत दुबे विरोधात गुन्हा दाखल।